लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. भारतात फोडाफोडीचे राजकारण सुरू असून सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीची चेष्टा सुरू आहे. ही चेष्टा थांबवायची असेल तर महाविकास आघाडीस निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून करण्यात आले आहे. नांदेड 16 लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वसंतराव चव्हाण यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन पत्र दाखल केले. यानंतर गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष BR कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील कदम, ईश्वरराव भोशीकर, माधवराव पाटील शेळगावकर, शिवसेनेचे बंडू खेडकर, आशाताई शिंदे, शिवसेनेचे बबन बारसे, अब्दुल सत्तार, श्याम दरक, रवींद्र चव्हाण, एकनाथ पवार आदींसह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यापुढे बोलताना अमित देशमुख म्हणाले की 2024 ची लोकसभा निवडणूक ही सर्वसामान्य माणसां आणि धनदांडग्या लोकांमध्ये आहे. सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. शेतकरी हवालदिल आहे. मजुरांना मजुरी नाही तर शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. गोरगरिबांची दयनीय अवस्था झाली आहे. ही परिस्थिती बदलवायची असेल तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास निवडून द्यावे. पक्षफोडी करणाऱ्या नेत्यांना सत्तेपासून दूर ठेवावे, असे देखील त्यांनी सांगितले आहे. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी एकनिष्ठ आणि हक्काचे उमेदवार असलेले वसंतराव चव्हाण यांना निवडून देण्याचे आवाहन करत मोदी सरकारच्या योजना आणि कामावर शंका उपस्थित केली. मंचावरील अनेक मान्यवरांनी भावी खासदार वसंतराव यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी भर उन्हात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना मिळालेला पाठिंबा बघून ते भावुक होत मतदारांना निवडून देण्याचे आवाहन करत भविष्यात कुठल्याही परिस्थितीत गद्दारी करणार नसल्याचे अभिवचन दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोळंके यांनी केले. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आपले लाडके आदरणीय वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आपण सारे या ठिकाणी एकत्रित झाले आहोत. या प्रचार सभेला उपस्थित असलेले आमदार मोहनराव हंबर्डेजी, मी माझ्या वतीनं आघाडीचा उमेदवार या नात्यानं आलेल्या तमाम सर्व मतदारांचा हात जोडून नमस्कार करतो, आपलं अभिनंदन करतो. आज या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि होणारे भावी मुख्यमंत्री माननीय अमित भैया, स्टेजवर उपस्थित असलेले ज्यांनी आपल्या भाषणातून तोफ दाबली, माजी खासदार आदरणीय वानखेडे साहेबजी, मंचावर इथं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रतिनिधी राजेश चंद्रे, NTV न्यूज मराठी, नांदेड.